दरम्यान शशिकांत शिंदे बोलतायत, थेट जाऊया. देखील नियुक्त्या रद्द केल्या. तुमच्या पोस्ट नंतर, तुमच्या पत्रानंतर जितेंद्र आव्हाड यांचं देखील ट्विट आलं, जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांना देखील आपण सगळ्या नियुक्त्या रद्द करतोय असं सांगितलं. कुठेतरी तुमचा समन्वयाचा अभाव नाही, आमच्याकडे असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आमच्याकडं अल्पसंख्याकांची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दुसरीकडे आहे. अशा प्रकारच्या युवकांची कोणाच्या नियुक्त्या करायच्या अधिक आमच्या घटनेमध्ये त्यांच्यावर अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाडांना ह्या नियुक्त करण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार असताना मी तशा प्रकारचा ट्विट केल्यानंतर किंवा की सगळी बॉडी आम्ही बरखास्त करतो. त्यात वेगळा समन्वय वगैरे असं काय नाही. आमच्या अधिकारातून सांगितल्यानंतर दोघांनी आम्ही एका मताने ते केलेला कारवाई. जयंत पाटील अध्यक्ष असताना जी काही कमिटी नेमली गेली होती ती सपोर्ट करत नाही आणि त्यामुळे शशिकांत शिंदे सगळी संघटना रिवाईव्ह करू पाहत आहेत, अशा पद्धतीची एक राजकीय वर्तुळात खूप चर्चा सुरू झालेली आहे. अगोदरचे सगळे बदलायचे आणि नव्यानं सगळे घ्यायचे. संघटनेमध्ये मागच्या काही दिवसांपासून मदत कार्यकर्त्यांची होत नाही, या पद्धतीने होणं अपेक्षित आहे आणि कुठेतरी त्यामध्ये जयंत पाटलांचा अँगल सांगितलं जातं. मी अध्यक्ष म्हणून पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या सर्वांच्या बरोबर चर्चा करत असताना जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, जयंत पाटील आमचे नेते आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतो, समन्वय करून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की काही बदल हे करणं गरजेचं असतं, कारण नवीन संधी मिळाली की माणूस जोमाने काम करतो. त्यामध्ये कोणा अन्याय करतोय अशी भूमिका कधी कोणी घेऊ नये आणि मला वाटतं तशी आमच्याकडची कोणी तशी भूमिका घेत नाही. तर बदल करणं गरजेचं आहे, कारण आता आक्रमकतेने पक्ष आता त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फिरणारे पदाधिकारी नियुक्त करून काम करण्याची भूमिका घेतली तर तो पक्ष चालेल. म्हणून काही बदल करण्याचा निर्णय 100% आम्ही घेतोय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असताना बाजूच्या व्यक्तीने अशा पद्धतीनं वक्तव्य करणं किंवा दमदाटी करणं हे योग्य नाही. या गोष्टीची शिकवण आता आमच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य. मी मगाशी गोष्टी उल्लेख केला की ज्यावेळेला एखादा प्रमुख व्यक्ती बसलेला असतो, त्यामध्ये सुनेत्रा वहिनी असतील तर त्या उपमुख्यमंत्री मागच्या वेळेला 2 वेळा असाच प्रकार झालेला आहे. खरा हा विषय माझा नाही आहे, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आहे. त्यावेळेला असंच झालं की त्यांनी निर्णय घेण्याच्या ऐवजी बाकीचे लोक पुढे येऊन हे करायला लागले. त्यामुळे आपल्या नेत्याची असलेली उंची, आपल्या नेत्याचं असलेलं पद राखण्याचा प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घेतले पाहिजे. सुनील तटकरे म्हणाले त्या विषयावरच मी विनंती करणार होतो सगळ्यांना की आपण आपल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी काय तिथं असेल तर मीडियाच्या समोर तरी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे सुनील तटकरे मी त्यांना मानत होतो आणि हे जर घेतलं तर टीका करायला कोणाला संधी मिळणार नाही. सर, संजय काकडेंनी खरं तर शरद पवारांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. त्यामुळे सुनेवरती खरं तर ही वैयक्तिक पातळीवरची ही सगळी टीका होते आणि तरी देखील तुम्ही मूग गप्प मिळून खरं तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये बसलेला त्या संदर्भात एक वक्तव्य सुद्धा सादर करत नाही, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला. असं म्हणणं आहे, आज तुमच्या सुनेबद्दल बोलले, काँग्रेसमध्ये जाऊन तुमच्या मुलीबद्दल देखील बोलू शकतात, त्यामुळं सावध व्हायची. आता संजय काकडेंनी काय स्टेटमेंट करावं, त्यांनी काय प्रेम दाखवावं, काय नाही करावं तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे. पवारसाहेबांमधून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे. मला वाटतं की संजय काकडेंनी पवारसाहेबांना आव्हान केलं असेल तर मी समजू शकतो. पक्षाचा स्पष्ट शब्दात भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. संजय काकडेंनी पवारसाहेबांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात पक्षातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, सुनेत्रा वहिनींना मोकळेपणाने काम करण्याच्या संदर्भातली जी मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर केली तर मला बरं वाटेल. त्यामुळे पवारसाहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आव्हान करू नये. अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या संदर्भात सातत्यानं खरं तर ही जो तपास आहे तो सीबीआय कडे द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षाकडनं होते, परंतु तरी देखील सत्तेतल्याच पक्षाचं सत्तेतल्याच व्यक्तीकडनं ऐकलं जात नाही आणि सत्तेतला पक्ष मात्र गुंगी गुडिया अशी टीका केल्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या एका महत्वाच्या पक्षावर, काँग्रेसवर
मात्र आंदोलनं करताना पाहायला मिळतोय, वेगवेगळी वक्तव्य करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना त्यांचा पक्ष विसरला गेला. ही भूमिका मांडण्याचं काम रोहित पवारांनी आम्ही आमचा पक्ष करतो आहे, परंतु आवाज उठवल्यानंतर सुद्धा मी आज लगेच जलद कारवाई होते. नीट लगेच त्याच्यावर कारवाई करून लगेच त्या ठिकाणी SIT नेमणूक करायची, त्याप्रमाणे चौकशी करायची आणि त्याप्रमाणे कारवाई करायची. कायदा मंजूर केला जातो. गेले सारखं नेतृत्व केलं. आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हावर अद्यापही कोणी बोलत नाही. अजूनही त्याचा अहवाल अजून बाहेर आलेला नाही. मागच्या अधिवेशनामध्ये की आम्ही परत समोर ठेवणार आहोत, अजूनपर्यंत आलेला नाही. मला वाटतं की त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा याच्या संदर्भातून जर दबाव टाकला, आवाज उठवला, तर निदान सत्य काय आहे का नाही ते बाहेर येईल. देवेंद्र फडणवीस यांनी जर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलं तर आम्ही भाजप उद्ध्वस्त करून टाकू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. नाही, आता शेवटी कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचा हा प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आणि महायुतीतल्या असलेल्या पक्षांचा आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये जरांगे पाटलांनी त्यांना काय आव्हान केलं आणि काय नाही केलं त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतले. आज राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. काय भेटीमागचं कारण असावं, आपल्याला काही कल्पना? पवार साहेबांना भेटायला बरेच जण जातात, सदिच्छा भेट घेतात, आशीर्वाद घेतात, मार्गदर्शन घेतात. अमोल मिटकरी सुद्धा मला वाटतं की पवार साहेबांना फार प्रेम करणारा पदाधिकारी आणि त्यांनी सदिच्छा भेट घेतली असेल तर मला वाटतं त्याचा आनंद आहे. वेलकम कराल का त्यांना? वेलकम. पक्षात पुन्हा आले तर त्यांचं स्वागत असेल का? असं आहे की आल्यानंतर त्याच्यावर चर्चा केली बरी. मला वाटतं आता त्याच्या प्रकारची चर्चा नसेल तर मी त्यांना कोणाकोणाला वेलकम करायचा आता